तर वर आलतो तर ननू शेठ त्यांच्या लग्नासाठी मंडप बांधत होते. त्यांचं लग्न होतं उद्या म्हणून ते काय मंडप बांधत होते लग्नासाठी. आम्ही बघत होतो कसं मंडप बांधतात. आम्ही त्यांचं जरा मदत केली मंडप बांधायसाठी लग्नासाठी. तेवढ्यात बोर व्हायला लागलं. मग बायाच्या पोराला बघा बाबीने कसं बांधलेलं, आगाऊपणा करीत होता म्हणून सोडवायचा प्रयत्न करीत होता पण काही सुटत नव्हता. मग शेवटी बाबी आली आणि गेली कापून. तेवढ्यात ननू शेठची नवरी आली. मग ननू शेठनी तिला चादरमध्ये घेतली आत झाकून. मग काय ननू शेठ त्यांच्या बायकोला चांगलं गोधडीत घेत होते, म्हणजे गोधडीने झाकत होते. तेवढ्यात आमचे आचारी आले आणि आचारी म्हणले आज मी तुम्हाला जेवण बनवून चालतो. आम्ही म्हणलं चला. जेवण झालं. जय शेठ म्हणलं चला फिरायला. तो जाता जाता आम्हाला धीरज शेठ दिसले. बघा त्यांची मैना कशी स्टंट मारित होते रोडवर. मग काय आम्ही आलो तळेगावमध्ये. जय शेठ म्हणले माझ्याकडे पैसेच नाही. मग बिचारे ननू शेठला आम्ही गाडलं आणि त्यांचं पान खाल्लं. मग काय घरी आल्यावर कळलं की एक मोटर बंद झाली. मग आम्ही इंग्लंडच्या चपल्या घालून गेलतो बघाय, तर मागची मोटर जाळलेली होती. मग रात्रभर मोटर नीट केली आणि झोपलो. सकाळ उठलो आणि जय शेठ आणि आम्ही निघालो उरकायसाठी. कॉलेजमध्ये आल्यावर बघितलं ते बघा कसं खात होतं. आणि आमच्या योगेश शेठला तर काही कामच नाही, नुसती नारळ दिसली की तिथं डाव हाणला लगेच. नारळ हाणला मग गपचूप लपून लपून पेत होता. जादा झालती त्याला. मग बघा प्याल्याचा परिणाम. त्याला हेच कळत नव्हतं तोंड कुठून घालावा, आधी पुढून घालीत होता. नंतर बरोबर त्याला त्याची जागा दिसली आणि ते बघा कसा हे करत. मग तो लागलेला येड्यावानी करायला. मग त्याला दिली आम्ही एक कॅडबरी. मग गडी शांत झाला आणि कॅडबरी खात होता. बघा काय कॅडबरी खात होता माकडावानी. तर भेटू उद्या. जय श्रीराम.